शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर येथील 30 लाखांच्या रस्ता डांबरीकरण करण्याचे कामाला आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर येथे गेल्या काही वर्षांपासून या भागातील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी रस्ता नव्हता। गेल्या वर्षी या भागातील नागरिक योगेश स्वामी यांनी या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांना मुक्तेश्वर नगर भागात राहणारे रहिवासी हे भाजप प्रेमी आहेत, अनेकांना याबाबत तक्रार सांगितलं तरी कोणी लक्ष देत नाहीत, आपण या भागात येऊन समस्या पाहावी अशी विनंती केल्यावर आमदार देशमुखांनी या भागाला भेट दिली व तात्काळ या भागातील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी मुरुमची व्यवस्था करून तात्पुरती सोय केली। याचवेळी आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी यावेळी या भागातील रहिवाशांना पक्का रस्ता करण्याचा वचन दिला होता। त्यानुसार मुक्तेश्वर नगरमधील राहणाऱ्या 8-10 जणांचा कुटुंबासाठी खास करून 30 लाखांचा रस्ता डांबरीकरण करण्याचे काम मंजूर केले आहे। या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांनी विकासासाठी भाजपाच्या मागे खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी केली। या भागात 8 ते 10 घर आहेत फक्त। तुमच्यासाठी आता 30 लाख रुपये सरकार खर्च करायला आहे आपल्या निधीतनं। भारतीय जनता पक्षाचे लोक इथं राहायला आहेत म्हणून याची तुम्हाला जाणीव करून द्या। नाहीतर एवढ्या दुर्गम भागात जिथं घरं नाहीत, जिथं 5-7 घरं आहेत, तिथं 30 ते 40 लाख रुपये खर्च करायला 40 वर्ष लागलेलं आहे। हद्दवाढ होऊन 25 ते 30 वर्ष झालं। या भागात आत्ता या 7-8 वर्षामध्ये विकास झाला। त्यानंतर इथं ड्रेनेज, पिण्याचं पाईपलाईन, रस्ते आले। यापूर्वीचं सरकार कधी केलं नव्हतं, पण जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं तेव्हापासून आपल्याला भरपूर निधी मिळालेला आणि ह्या सगळ्या कामाची सोडवणूक व्हायला। म्हणून आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की ज्याप्रमाणे तुमच्या हाकेला ओ देऊन इथले नगरसेवक असू द्या, आमदार असू द्या, तुमच्या पाठीमागे राहतात, तुमच्या ज्या अडीअडचणी सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करतात, तुम्हीही त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहावं हीच विनंती करतो। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, संजय कोळी, अविनाश पाटील, राजू भिंगारे, ज्ञानेश्वर कारभारी, जागृती माता मंदिराचे ट्रस्टी सिद्धू गुब्बाडकर, बाळासाहेब आळसंदे, संजय कणके आणि योगेश स्वामी उपस्थित होते। हा जो प्रभाग आहे तो माननीय जी संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही एक भाजपाचा एक अजेंडा घेतलो, कारण त्यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप म्हणजे काय हा पक्ष आम्हाला कळाला। आणि विशेष करून हे जो प्रभाग आहे हे सर्व काही गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या स्वप्नातील घर आज जो साकार झालेला आहे तो म्हणजे राजू भिंगारे ह्याला महत्त्व आहे। त्यांनी राजू भिंगारे आम्हाला सहकार्य केल्यामुळं आज आम्ही स्वप्नातील घर आम्हाला मिळालं। पण काही गोष्टी ह्या ठिकाणी जर पाहता असेल तर विकास नव्हता, पण विकास का बरं नाही त्याचं कारण म्हणजे लोकवस्ती जो राहायला आहेत ते नाहीत। पण तरी मालक आपल्याला आठवण करून देतो की 8 महिन्याखाली आपण आलात, फक्त मुरुम टाकण्याची आमची अपेक्षा होती, पण आमची अपेक्षा अशी मोठी करून ठेवलात की रोडच मंजूर केलात तुम्ही। 8 महिन्यामध्ये इथं आल्यानंतर आम्हाला सर्व फक्त मुरुम टाकण्याची आमची अपेक्षा होती, फक्त कच्चं रोड व्हावं अशी आमची अपेक्षा होती। पण मालक आले, पाहणी केले आणि विशेष करून आपल्या भागाचे नगरसेवक असू द्या पाटील यांना सहमती घेऊन पूर्ण एक रोड मंजूर झाला। आणि आज आम्ही खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही भाजपाचे कार्यकर्ता आहे।